दिल्लीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईत बिहार भवन उभारलं जाणार आहे। बिहार सरकारने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून राज्याची प्रगती आणि सार्वजनिक कल्याणासाठी प्रशासनाने हा प्रकल्प हाती घेतलाय। तसेच या प्रकल्पाला राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत तब्बल 314.20 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत पोर्ट ट्रस्टच्या एलिफंटन्स इस्टेट परिसरात या इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे। या बिहार भवनाची चर्चा आता सध्या राज्यभरात होत असताना मनसेनं मात्र या प्रकल्पास कडाडून विरोध दर्शवला आहे। मात्र शिंदे सेनेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास पाठिंबा दिलाय। मुंबईत उभारल्या जाणाऱ्या या बिहार भवनाबाबत राज्य सरकारकडून अद्याप तरी कोणतीही माहिती समोर आली नाही। मात्र आम्ही मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही असे म्हणत मनसेनं मुंबईतील बिहार भवनास विरोध दाखवलाय। नवनिर्वाचित नगरसेवक आहेत यशवंत किल्लेदार यांनी बिहार भवनाबाबत असं म्हटलंय की काहीही झालं तरी आम्ही हे बिहार भवन बनवू देणार नाही। इथे आमच्या मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत। तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या राज्यात सोडवा, आमच्यावर भार कशासाठी? बिहारमधील रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधा, ते उपचारांसाठी मुंबईत येतात, म्हणून इथे बिहार भवन बांधण्यापेक्षा तुमच्या राज्यात चांगली हॉस्पिटल उभारा। आम्ही हे बिहार भवन होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलंय। आता दरम्यान मनसेनं बिहार भवनास विरोध दाखवला असताना सुद्धा शिंदे सेनेने या प्रकल्पाला पाठिंबा दिलाय। मुंबईत बिहार भवन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी बांधले जाणार आहे, त्यामुळे याला विरोध करणं चुकीचं आहे। मुंबईत यूपी भवन उभारले आहे, तर आता बिहार भवनाची काय अडचण? प्रत्येक राज्याची एकमेकांशी बांधिलकी असणं महत्त्वाचं आहे, यामुळेच देशाची प्रगती होते। बिहारमधून मोठ्या संख्येने कॅन्सरचे रुग्ण उपचारासाठी येत असतात, त्यांची व्यवस्था करण्यात काय चूक आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय। तसेच मुंबईत सर्व राज्यांचे भवन उभारण्यात यावेत, जेणेकरून बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना दिलासाच मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।